ठेवलेलं त्याच्या आम्ही. संग लग्न करत असतो तर मग मी तुला पळवलं असतं. बस गाडीवर. बाई माझ्या डोक्याला लय टेन्शन आहे. आई बाप गेले तसे माझ्यावर सगळं सोडून गेले. जसे तिची एवढी काळजी आहे मला. आता लग्नाच्या वयात आली कसं व्हायचं तिचं बरं. एखाद्या ना चांगलं स्थळ पाहून तिला द्यावं लागेल लग्न करून तिचं. काय ग ताई? कोणाशी बडबड करते एकटीच? आता करावा लागतो विचार. विचार मग कसला? तुझा विचार नको करू का मी. माझा विचार काय आता काय झालं? आता आपले आई बाप तर गेले आपल्याला सोडून. होते मामा मामी पण मग ते कुठं आपले विचार करते. हा, इतकं केलं असं तुझं लग्न करून दिलं असं त्यांनी. लग्न आणि माझं एवढं लवकर? मग आता तर मला सर्व बघावं लागणार आहे ना. ते पण आहे ग ताई. तुझं लग्न झालं आणि तू लगेच मला इकडे घेऊन आली. मग आता तुला माहिती ना मामीचा स्वभाव. हा ते पण आहे. लय आगाऊ तिथे होती. किती काम सांगायची तुला, किती मारायची पण वरून. त्याच्यामुळे मी तुला इकडे घेऊन आले ना. बिना आई बापाचे पोरं होतं ना आपण, म्हणून अशी करत होती ती. मग ना आपल्या आईचा हिस्सा बी नव्हता दिला. मग नाही दिलं म्हणून तर जाऊ द्या. आता काय करते आता ते. जाऊ दे, मला त्या प्रॉपर्टीचं काय करायचं, तू आहे ना माझ्यासाठी. मग आता ना एक काम करू आपण. तुझं ना चांगल्या ठिकाणी मस्त स्थळ बघते आणि लग्न लावून देते. म्हणजे ना माझ्या डोक्याचं टेन्शन जाईल. म्हणजे मी तुझं टेन्शन आहे का? अगं मग आता तू लग्नाच्या वयात आली, केव्हा लोक नाव ठेवते मला. आता केव्हा तू राहते इकडं. बरोबर आहे, माझ्यामुळे तुला पण त्रास होता असं नाही का? मग लोक किती नाव ठेवतील बरं. आता तू लोकांचं पडले, माझं थोडी पडलं. आता तसं नाही ग. मग आता तू लग्नाच्या वयात आहे ना. हे लोक आजूबाजूचे लोक बघते एवढी मोठी पोट, अजून लग्न नाही होऊन देईल. मग मला नाव नाही ठेवणार का. हे ते चुलत सासू नाही का, तिचं पोरग पाहिजे. हा सारखं मला म्हणत राहतं बरं का, माझ्याशी लग्न कर. ते असंच जाऊ दे. त्याच्यामुळेच मी म्हणते नको काही वाढवा व्हायला, तुझं लग्न लावून देते. मी डोक्याला टेन्शन राहते, तुझ्या झोप येत नाही मला विचार मी करून. दाजीला सांगितलं होतं, कशाला एवढा विचार करीती, मी काय पळून जाणार कोणासोबत? पडून नाही जाणार, पण मग लोक नाही ना चांगले. जाऊ दे ग, होईल ना. आता तू बघती म्हटल्यावर होईलच. आणि तू ते माझे फोटो पाठवले होते ते माग त्या लोकांना, ते काय झालं? अगं 2-3 जणांना पाठवले तुझे फोटो, मग त्यांना आवडले पण. मग मी यांना म्हंटले बघा याच्यातलं ते. हा म्हणते त्यांना आवडला हिचा फोटो. पण मग हे म्हणतात नको, तो लई काळा आहे. आणि तो एक दुसरा दाखवला, म्हणतो नको तो तर चकनाच पाहतोय किरपा. दाजी पण लय खोडी करीत्या. आणि तसं मी दाजीनं सांगितलं होतं त्या पोराचं. हा का. हा, दाजीने मारलं होतं तेव्हा, तुला सांगितलं नव्हतं का? नाही ती गोष्ट नाही सांगितली त्यांनी मला. दाजीने मारलं होतं त्याला. हा का. हा, ते सारखं मला म्हणायचं नाही काय, माझ्याशी लग्न कर, माझ्याशी लग्न कर. म्हणजे हाड तिकडं. बाई मला तर लय टेन्शन आहे आता तुझं. कसं होईल आता पुढचं आयुष्य. अगं नको टेन्शन घेऊ, होईल. आता तू बघती म्हटल्यावर काही विषय आहे का तिथं? आता तूच माझा आई, तूच माझं बाप आहे. अगं तुझे फोटो पाठवले त्यांना तर इतकी आवडली ती तू. पण यांना मी जेव्हा सांगितलं तेव्हा म्हणतो नको. मी नुसते मरता घालत असं दाजी. मग जर आता कुठे गेल दाजी? ते गेले तिथं काम होतं त्यांना बाहेर. येतीलच ते आता थोड्या वेळाने. मला तिथं बोलली तू वावरात चाललो. हा मग असेल त्यांना काही काम. मला एवढं नाही सांगितलं, म्हणजे मी आलो थोड्या वेळाने. का जाऊन पाहू मी? तू नको ग येतील आता. बरं जाऊ दे मग. बरं जा, मला चहा ठेव, मी इथं झोपत येतो. बरं बरं करा. ती सासू कुठे गेली? त्या गावात जायला त्यांना काम होतं ना. बस आराम करतो पर्यंत. हा हा. बिचारी माझी ताई किती टेन्शन घेते माझं. माझे आई बाप असते आज आमची ही वेळ आली नसती. कसं होईल तो हो आता आमचं. अरे मी बाई काय करू राहिली इकडे. हिचे का पाहतो. काय ग काय दादी? काय करू राहिली इकडे. काय नाही, बसली होती फोन बघत. लई निवांत बसली. हा मग आता काय निवंतच बसावं लागते. कुठे उड्या मारायला जाऊ. लई जाम झालं बो. तुम्ही कुठे गेले ते? रानात गेलो. मी तर म्हटलं ताईला तुम्ही रानात गेले. ताई म्हण नाही, मित्राकडे गेले. हा का. तिला बोललो ना तुम्ही मला आले इथून. अच्छा. चहा बी झाला. नाही ताई चहाच ठेवायला गेली आहे. हा. चहा झाला येईलच. हा ना. मग दाजी तुम्हाला एक विचारू का? काय ग. तुम्हाला राग नाही येणार ना? बोल ना, तुझा का सरा येत मला. नाही आलं तर परत. नाही बोल. ताई म्हणत होती तुम्ही मला बघितलेलं स्थळ नाकार दिला. हा ते 1-2 म्हणले होते, मग त्यांना आवडलं होतं, पण मीच नाही म्हणलो. का बरं नाही म्हटले? चांगलेच होते ते पोरं. आता तुला काय माहिती चांगले का वाईट. पण मी ताई म्हणत होती म्हणून म्हटले. आता ताईला माहिती नाही म्हणून मी, आता मला माहिती म्हणून मी नाही म्हणलो ना त्यांना. मग काही नाही असंच. मग तू का बरं विचारलं पण. काही नाही, आज जरा ताई टेन्शन घेत होती हो कसलं. माझ्या लग्नाचं.
तिला काय टेन्शन एवढं तुला लग्न? चांगलं नाही वाटत एवढे दिवस इथं राहायला. त्याच्यामुळे ताई म्हणते तू लवकर लग्न करून चालली जाय. हा का? हम्म. आता इकडं जायचं तिकडं जायच्यापेक्षा इथंच राह ना आपल्या घरी. आता इथं किती दिवस राहू असं सांगा बरं. आता एवढे दिवस राहिले, अजून दिवस अजून थांबायचं झालं काय? थांबायला ते मी थांबलो, मग? पण मग शेवटी किती दिवस असं नाही का तुमच्या भरोशावर बसायचं. त्यापेक्षा लग्न झालं म्हणजे कसं मी माझ्या नवऱ्यासोबत राहील. हा ना. तुम्ही लागला ते नाचा बर का. हा आईल तो लग्नात नाचायला आता कोण लावशी? हा म्हणजे आता हाऊस तर आहेच, पण मग करता येईल ना. एवढं काय काय करते? मी नाही करीत हो, ताई करते. तिच्या तसं मी लागेल. हा? तिला विचारतो ना काय काय नाही. एवढी काय शिकाय तिला? म्हणजे नाही का, हम्म. म्हणजे ना हम्म. तिला असं म्हणायचं होतं ताईला का आता मी कसं जवान झाले, हम्म. असं लोक नाव ठेवत्या, चार चौघ माझ्याकडे बघत्या. हा हा तू म्हण नाही का मी तुमच्या भावाचं सांगितलं होतं पाते पोरग सारखं मला म्हणायचं लग्न कर लग्न कर. हा हा. त्याच्यामुळं मग आता लग्न करता येईल काय एवढं? काय लग्न करून? हा? बा तुम्हाला काय वाटत ते, कारण की आता आहे ना माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे, मी जाणार आहे गावाकडं. कुठं? तिकडं करंजगावला. हा का? आता मी हप्ताभर तिच्याकच राहणार आहे. एवढे दिवस? हा. नाही नाही, एवढे दिवस नाही राहायचं दुसरीकडं. अहो मग तिचं लग्न आहे ना दाजी. मग तिचं लग्न आहे ना, मग हळदी दिवशी जायचं, त्या दुसऱ्या दिवशी लग्न लावून निघून यायचं आपल्या आपल्या इकडे. नाही ना, पण मग कसं आम्हाला शॉपिंग बिपिंग करायची. शॉपिंग काय करायची? मी तुला सोडून देतो तिथं. उद्या तुझं लग्न कधी येते? पुढच्या हप्त्यात. मग मस्त टाइम आहे त्याला. मग आता मी उद्या जाणार होते. हा का? हा. बरं, विषय वेगळा होता का थोडासा? कसला हा? कसला? सांगाल तुला नंतर मी. तिच्या झाला नाही कोण येऊन. लगेच का? मला चहा प्यायचा आहे मला. हा बघते. हा का? लवकर ये. हा हा. आणि कसं सांगावं आता. आता एक आयडिया करतो मी. ही म्हणती ना मैत्रिणीच लग्न आहे, हिला तिकूनच गायब करीत. हिला नंतर सांगा तुम्ही. हे अर्चना चाल ना, आवरलं का? आले आले दाजी. चाल ना. आले. चला. बस ना. हा चल झाली दाजी गाडी. झाली? उतर ना बरं. इकडनं ये. अगं तुला ना एक सांगायचं. सांगा ना. त्या दिवसात सांगायचं होतं. दोन सांगा. एकच सांगायचं, दोन नाही काही. बरं सांगा, पण मग काय म्हणते माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला परत उशीर होऊन जाईल जाऊ मला. ना आपण. ऐक ना काय सांगतो. हम्म. आपण आहे ना हम्म. आता लग्नाला नाही जायचं. लग्नाला जायचं? हा. मग कुठे जायचं? घरी जायचं परत? नाही मग आपण पळून जायचं. काय? हा. हो दाजी भरकटले काय तुम्ही? काय झालं? काय झालं म्हणजे लोक बघतात. बाकी काही काय विचार करील. जाऊ दे, बघू दे. बघू दे अगं, म्हणजे. मला तू आवडतीये, त्याच्यामुळे मी नाही जे मागणे येत होते ना त्यांना नाही म्हणायचं. अहो दाजी काय बोल राहिले तुम्ही? सोयरीक माझ्या असे कार मोडत होते मग. अगं, मला तो संग लग्न करायचं होतं म्हणून मी बोलतो त्यांना. काही काय बोलता दाजी? अहो माझी ताई किती चांगली आहे, ताईचा जरा विचार करा. काहीच काय नाही. ऐक आता आपण पळून जाऊ. नाही नाही, ते मला नाही आवडत. माझ्या ताईचा संसार बरबाद होईल ना. काहीच होणार नाही. आता ती पेक्षा तशी तू राह थोडे दिवस आणि काही राग बरं आपण जाऊ. थोडे दिवस परत येऊ. येतच ठिकाणी दोघे मला काही योग्य नाही वाटत दाजी असं. काय विचार करीन ताई? म्हणजे नाही का लोक काय म्हणते माहितीये का, बहिणीनेच बहिणीचा संसार उद्ध्वस्त केला. अगं थोडे दिवस लागवर ते त्याच्यानंतर काहीच होणार नाही. बस ऐक ना. तुला तुला हे आहे का, मान्य आहे का? आहे मग आता मी माझ्या ताईला सोडून तर नाही राहू शकत. पण मग एकच ठिकाणी राहशाल. बस मग तुमच्या भावाशी द्या ना लग्न लावून माझं. एका ठिकाणी राहू आम्ही. सांग लग्न करायचं असतं तर मग मी तुला पळवलं असतं. बस गाडीवर. आवडती कोण त्याच्या संग लग्न लावून द्यायची. दाजी चालू. गाडी दहा काय माहिती बाई 2 दिवस झाले आणि अजून पत्ता नाही.
ही म्हटली होती मी जाते आणि लगेच येते, तिला घेऊन तर नाही पळून गेले, म्हणून हिच्या ना लग्नाला नाही म्हणत होते. एवढे चांगले स्थळ दाखवले आणि म्हणून ही नाही म्हणत होते वाटतं. मी आता ना घरी जाते, बॅग घेऊन पहिले मामायारी जाते, पाहते तिथे आहे का नाही यांचं पत्ता. सासू सासऱ्यांना घेऊन जाते सोबत. डोक्याला पाहण्यात